पर्यंत आले नाही ते नोंद घेऊ त्यांची. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिकेने घन कचरा व्यवस्थापनाच्या संबंधामध्ये एक जो प्रकल्प 2010 साली त्या ठिकाणी बनवला होता. एकूणच वसई विरार महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला की त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था नसणं, STP प्लांट नसणं, ड्रेनेज सिस्टीम नसणं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूणच शहराला ज्या मूलभूत सुविधा असतात त्या नसणं, त्याच्यातला एक तो जो भाग जो आहे तो घन कचऱ्याचा आहे. त्यामध्ये 2010 साली त्यांनी एक DPR बनवला होता. त्यामध्ये संपूर्ण घन कचरा व्यवस्थापन समस्यावरती एक शास्त्रोक्त पद्धतीने एक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित महापालिका घन कचरा व्यवस्थापन नावाने एक मोठी योजना त्या ठिकाणी घेतली होती. त्या ठिकाणी केंद्र सरकारचा 80% अनुदान, राज्य सरकार 10% आणि नगरपालिका 10% अनुदान, अशा पद्धतीने जे सॅटेलाइट जी शहर आहे म्हणजे वसई विरार जी सॅटेलाइट शहर आहे, या शहरातील मधील एक पायाभूत सुविधासाठी UID SST शहरामधील पायाभूत सुविधासाठी एक शास्त्रोक्त पद्धतीने जमीन भराव SLP या प्रकल्पासाठी 2012 साली त्या ठिकाणी निविदा काढली होती. परंतु त्या ठिकाणी निविदेला प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ते रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर ही 2010 पासून या ठिकाणी हंजार बायोटिक एनर्जी या कंपनीला 250 रुपये प्रति घन टन याप्रमाणे टिपिंग चार्जेस त्या ठिकाणी त्या कंपनी देत होती आणि सदर प्रोसेसिंग युनिटला 2013 मध्ये त्या ठिकाणी आग लागली आणि तो जो प्रकल्प आहे हा जळून त्या ठिकाणी खाक झाला. परंतु त्यानंतर महानगरपालिकेने जो प्रोसेस युनिट आहे ते त्यांनी चालू करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते त्या ठिकाणी ते करू शकले नाही. आणि त्यानंतर त्या ठिकाणी 2017 साली खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट या कंपनीला जवळजवळ 24 कोटी 64 लाख रुपये या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला प्रकल्पासाठी महानगरपालिकेने त्याला तो निधी प्राप्त करून दिला, त्याला निधी प्राप्त करून दिला. परंतु त्या ठिकाणी त्याच्या जे काही नामांकन आहे, जे आपलं मानांकन